वेल हॅलो 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 एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? आशा करतो तुम्ही सर्व व्यवस्थित असाल आणि तुमची प्रिपरेशन सुद्धा चांगली चालू असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, एक आनंदाची नोटिफिकेशन तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. ज्या एक्झामची तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर त्याचा एक एक्झाम शेड्यूल सुद्धा आपल्याकडे आलेला आहे. महाराष्ट्राचं जे सीईटी सेल आहे त्यांनी आज एक नुकतंच 2025-26 फायनान्शियल इयरसाठी अकॅडमिक इयरसाठी एक एक्झामचं टाइम टेबल, एक टेंटेटिव्ह टाइम टेबल त्यांनी शेअर केलेलं आहे, त्यांनी रिलीज केलेला आहे. या टेंटेटिव्ह टाइम टेबल मध्ये 2025 मध्ये महाराष्ट्र सीईटी सेल कडून होणारा प्रत्येक एक्झाम, त्याची डेट, कधी होणार ती एक्झाम, हे सर्व आपल्याला त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि तो एक लाईक टेंटेटिव्ह आहे, म्हणजे अंदाजे वेळापत्रक आहे. त्याच्यामध्ये काही कमी जास्त होऊ शकतं, एखादा वीक मागे किंवा पुढे होऊ शकतं, पण अप्रॉक्सिमेटली त्याच्या अराउंडच तो काहीतरी एक्झाम ड्युरेशन तुमचं राहील. तर त्या हिशोबाने तुम्ही तुमची प्रिपरेशन सुरू ठेवा. कमी पडत असेल त्याला तुम्ही त्या अकॉर्डिंग मॅनेज करा, कारण जास्त दिवस आता राहिलेले नाहीये. नोव्हेंबर, आज 2-3 दिवसामध्ये नोव्हेंबर एंड होतो. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, जर तुम्ही एमबीए किंवा एमसीए सीईटीचे प्रिपरेशन करत असाल तर तुमच्याकडे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी 3-3.5 महिने तुम्हाला मिळतात. त्यामध्ये तुम्हाला तुमचा कंप्लीट सिलेबस, त्याचं रिव्हिजन, मॉक टेस्ट देणं, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये करायच्या आहेत. तर आपण बघूया की या नोटिफिकेशन मध्ये कोणत्या एक्झाम्स आहेत आणि त्यांची तारीख काय काय असेल. तर बघा, हे आहेत सीईटी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे रिलीज केलेलं आहे सीईटी सेल कडून, त्याची ही आहे नोटिफिकेशन. स्टेट कॉमन एंट्रन्स सेल मुंबईकडून हे रिलीज होत असतं. अकॅडमिक इयर 2025-26 साठीचं हे एक टेंटेटिव्ह शेड्यूल यांनी सांगितलेलं आहे. 27 नोव्हेंबर म्हणजे आज यांनी हा टेंटेटिव्ह शेड्यूल आपल्याला दिलेला आहे. बघूया याच्यामध्ये एक्झाम्स कोणत्या कोणत्या आहेत. तर बघा, सुरुवातीला आहे महाराष्ट्र एमएड सीईटी 2025. हायर एज्युकेशन कोणाला घ्यायचं असेल, ज्यांचं बीएड झालं आणि एमएड साठी जायचं असेल, तर त्यांच्यासाठी ही असते एंट्रन्स एक्झाम. आणि याची तारीख ही संडे 16 नोव्हेंबर 2025 ही दिलेली आहे. त्यानंतर आहे एमपीएड सीईटी. जर कोणाचं बॅचलर बीपीएड झालं असेल तर ते एमपीएड साठी जाऊ शकतात. आणि याचा सुद्धा 16 मार्च 2025 हीच तारीख दिलेली आहे. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट, जे आपण नॉर्मली प्रिपरेशन मध्ये असतो किंवा ज्याची आपण आतुरतेने वाट बघतो, ते आहे महाराष्ट्र एमबीए एमए एमएमएस सीईटी 2025. आणि विद्यार्थी मित्रांनो, अकॉर्डिंग टू दी जे पण आहेत नंबर ऑफ कॅन्डिडेट्स, त्याच्यानुसार ही एक्झाम मंडे 17 मार्च, ट्यूजडे 18 मार्च आणि वेनसडे 19 मार्च 2025 ला घेण्यात येईल. 17, 18 आणि 19 तारीख लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट तारीख आहे. 17, 18 आणि 19 एमबीए सीईटी 2025. ऑलराईट. देन त्याच्यानंतर जे नेक्स्ट एक्झाम आहे ते आहे एलएलबी. 3 वर्षाचा हा कोर्स असतो एलएलबी साठीचा. ठीक आहे. तर याच्यासाठी थर्सडे आणि फ्रायडे लगेच एमबीए सीईटी झाल्यानंतर एलएलबी, जर कोणाला लॉ साठी जायचं असेल तर हा 20 आणि 21 मार्च ही तारीख देण्यात आलेली आहे. त्यानंतर एमसीए सीईटी, ज्याचे खूप सारे टेक्निकल एज्युकेशन आहेत, ज्यांचं बीसीए झालं आहे, बीएससी कॉम्प्युटर झालं आहे आणि ज्यांना एमसीए करायचं आहे, तर त्यांनी तारीख लक्षात ठेवावी. 23 मार्च 2025, लास्ट संडे ऑफ मार्च, 23 मार्च या तारखेला एक्झाम कंडक्ट करण्यात येईल. त्यानंतर आहे महाराष्ट्र बीएड जनरल आणि स्पेशल, नंतर बीएड इलेक्टिव्ह सीईटी. तर ही आहेत परत 3 तारीख यांच्या देण्यात आलेल्या आहेत, 24, 25 आणि 26 मार्च. ऑलमोस्ट सर्व एक्झाम मार्च आणि एप्रिल मध्येच कव्हर करण्यात येईल. त्यानंतर आहे महाराष्ट्र बीपीएड सीईटी. आपण वरती बघितलं होतं एमपीएड, ही आहे बीपीएड. जर कोणाला बीपीएड साठी जायचं असेल तर याची तारीख आहे थर्सडे 27 मार्च 2025. महाराष्ट्र एमएचएमसीटी, याची एक्झाम आहेत. हा सुद्धा टेक्निकल एज्युकेशनचा कोर्स असतो, पार्ट असतो. याची सुद्धा आहे 27 मार्च. नंतर आहे बीएचएमसीटी, एमएचएमसीटी. हे सुद्धा इंटिग्रेटेड एक कोर्स असतो, टेक्निकल एज्युकेशन मध्ये कॅटेगरायझेशन याचं होतं. 28 मार्चला हा पेपर कंडक्ट करण्यात येईल. नंतर आहे बीए, बीएड, बीएससी, बीएड. हा 4 वर्षाचा एक कोर्स असतो, इंटिग्रेटेड 4 वर्षाचा कोर्स आहे हायर एज्युकेशन साठीचा. याची तारीख आहे 28 मार्च, म्हणजे 28 मार्चला हे 3 तसे पेपर होणार आहेत. आणि
जसं बी एड आहेत 3 इयर्स इंटिग्रेटेड कोर्सचा सुद्धा ज्यांना 3 वर्षासाठी जायचं आहे किंवा ज्यांना 4 वर्षासाठी जायचं आहे, हे दोन्ही हायर एज्युकेशनसाठी कॅटेगरायझेशन याचं होतं. आणि 28 मार्चला हे तिन्ही पेपर कंडक्ट करण्यात येईल. त्यानंतर आहे ज्यांना डिझायनिंग कडे जायचं आहे तर त्यांच्यासाठी आहे महाराष्ट्र बॅचलर ऑफ डिझायनिंग सीईटी. हा पेपर होईल सॅटर्डे 29 मार्च या दिवशी. त्यानंतर आहे ज्यांना बीबीए करायचं आहे, बीसीए करायचं आहे, बीबीएम करायचं आहे, बीएमएस करायचं आहे आणि बीएमएस करायचं आहे, तर यांच्यासाठीचा जो पेपर होणार आहे तो होणार आहे 1 एप्रिल, 2 एप्रिल आणि 3 एप्रिल. या वर्षी पासून जर तुम्हाला बीसीए करायचं असेल किंवा बीबीए करायचं असेल तर 2024 मध्ये पहिल्यांदा सीईटी कंडक्ट करण्यात आली. जसे इंजिनिअरिंग साठी सीईटी द्यावं लागतं, IIT साठी JEE द्यावं लागतं, नीट एक्झाम आहेत, तसंच या वर्षी बीबीए आणि बीसीए याच्यासाठी सीईटी कंडक्ट करण्यात आली होती. खूप साऱ्या मुलांना याच्याबद्दल अवेअरनेस होती, कारण की लास्ट इयर पर्यंत डायरेक्ट ऍडमिशन व्हायची. यावर्षी तशी त्यांनी तारीख वाढून दिली. प्रत्येक कॉलेजने त्यांच्या लेवलवर प्रमोट सुद्धा केलं की एक्झाम द्यायची आहे. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना या एक्झामसाठी जायचं आहे तर त्यांनी सुद्धा त्यांची प्रिपरेशन करायला पाहिजे. तुमचं 11वी 12वी झाल्यानंतर 11th 12th झाल्यानंतर लगेच जर कोणाला बीसीए बीबीए साठी जायचं असेल तर त्यांना सीईटीची एक्झाम देणं आता अनिवार्य झालेलं आहे. आणि हा टेक्निकल कोर्स असतो. 1 एप्रिल, 2 एप्रिल आणि 3 एप्रिल याची तारीख आहे. 1, 2 आणि 3 एप्रिलला हा पेपर कंडक्ट करण्यात येईल. त्यानंतर आहे जर तुम्हाला LLB साठी जायचं असेल, जो 5 वर्षाचा कोर्स आहे लॉचा, तर हा 4 एप्रिल 3+2 आय गेस हा असतो. तर याचा जो पेपर होणार तो 4 एप्रिलला याचा पेपर होईल. नंतर आहे महाराष्ट्र AAC सीईटी 2025. हा आर्ट्स मधला कोर्स असतो ज्याच्यामध्ये ज्याचा पेपर 5 एप्रिलला कंडक्ट करण्यात येईल. जर कोणाला नर्सिंग मेडिकल मध्ये करिअर करायचं असेल, नर्सिंग मध्ये मेडिकल मध्ये, तर नर्सिंगची सुद्धा सीईटी आहे आणि ही सीईटी 7 आणि 8 एप्रिलला कंडक्ट करण्यात येईल. ठीक आहे. त्यानंतर आहे DPN आणि PHN सीईटी. ही सुद्धा मेडिकल रिलेटेड एज्युकेशन असतं आणि याचा पेपर आहे हा सुद्धा 8 एप्रिललाच कंडक्ट करण्यात येईल. त्यानंतर आहे महाराष्ट्र सीईटी. आपले जे 10वी आणि 12वी वाले जे विद्यार्थी आहेत, ज्यांना मेडिकल मध्ये, फार्मसी मध्ये, नर्सिंग मध्ये, ऍग्री मध्ये जायचं असेल, असे खूप सारे आपले लहान बहीण भाऊ आहेत, तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा की त्यांचा जो पेपर होणार आहे तो आहे 9 एप्रिल to 17 एप्रिल. पूर्ण 10 दिवस हा पेपर 8 दिवस हा पेपर चालेल. आणि याच्यामध्ये यांनी सांगितलं आहे की 10 आणि 14 एप्रिलला हा पेपर होणार नाही, कारण 14 एप्रिल आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस असतो, तर त्या निमित्ताने पूर्ण भारतभर सुट्टी असतं. 10 एप्रिल बद्दल मला आयडिया नाही आहे, मे बी संडे किंवा इतर कोणता तरी हॉलिडे वगैरे असेल, तर या 2 दिवशी पेपर होणार नाहीत. बाकी 9 एप्रिल पासून 9, 10, 11, 12, 13 9, 11, 12, 13 त्यानंतर 15, 16 आणि 17 एप्रिलला हा पेपर करण्यात येईल PCB ग्रुपचा. आणि जर तुम्ही PCM ग्रुप साठी जात असाल तर यासाठी जी तारीख आहे ती 19 to 27 एप्रिल पर्यंत हा कंटिन्यू चालेल. आणि याच्यामध्ये सुद्धा 24 एप्रिलला एक्सेप्शन आहे. 24 एप्रिलला पेपर कंडक्ट करण्यात येईल नाही. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही आणखी ऍडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ही जी महाराष्ट्राची जी साईट आहे, महाराष्ट्र सीईटीची जी साईट आहे www.mahacet.org, तुम्ही या संकेतस्थळावर या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. तिथे तुम्हाला ही नोटिफिकेशन मिळेल. यासोबत या नोटिफिकेशनचे जर तुम्हाला PDF हवे असेल तर आमचा जो टेलिग्राम ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ही PDF आम्ही शेअर करू. तशी ती पाठवलेलीच आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. ठीक आहे. तर जे पण तुमचे बहीण भाऊ, मित्र मैत्रिणी असेल ज्यांना या एक्झामची प्रिपरेशन करत असेल किंवा जे या एक्झामच्या किंवा या फील्डमध्ये करिअर ज्यांना करायचं आहे आणि ज्यांना इंटरेस्ट द्यावं लागतं, त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.